श्रीमन् महागणाधिपतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा। नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी जयाच्या मुखी जया हात जोडायचे छान माझ्याकडे बघत नका राहू। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार माझा ब्रह्मचैतन्य मूर्ती। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जानसे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। हरे जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम।
याला ऐकू द्या. नवनीराग सामा नवनीता प्रिया नवला विनोद विहारी हारी नवला विनोद विहारी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दीन चरणी रता. तुम्हाला इथंच राहायचं. शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीन चरणी रता. शरणागत दीन चरणी रता. करुणा दृष्टी निहारी हारी श्री हारी करुणा दृष्टी निहारी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टी निहारी जय जय राम. शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टी निहारी जय जय राम जय जय राम जय जय राम. क्षण काहीतरी स्वतःस विसरू. क्षण काहीतरी स्वतःस विसरू. गुरुचरणाते नित्य स्मरू. गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू. हा भवसागर पार करू. हा भवसागर पार करू. हा भवसागर हा भवसागर पार करू. किती जन्मावे किती मरावे. किती जन्मावे किती मरावे. भ्रमण जीवाचे कधी
भरू पुत्रायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू हा भवसागर चतुर्मुखाच्या वर्णी श्रुती तप तप ऐसी वाणी वदे चतुर्मुखाच्या वर्णी श्रुती तप तप ऐसी वाणी वदे पंचविषय भोगुनी नरतनु व्यर्थ सायशी सानिवदे मानवी जीवन सार्थक कराया मानवी जीवन सार्थक कराया तापनाशना तप आचरू पुत्रायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू हा भवसागर सद्गुरुदर्शित उपासनाती सद्गुरुदर्शित उपासनाती जीव शिवाची भेट करी पुनरपि जननम पुनरपि मरणम न च हा फेरा संसारी हे जे पद आहे हे पद आपल्या सगळ्यांच्या कदाचित परिचयाचे असतील ते म्हणजे प्रत्यक्ष अक्कलकोट निवासी परम सद्गुरु श्री गजानन महाराज प्रत्यक्ष स्वामी समर्थांचे चौथे उत्तराधिकारी गजानन महाराज परमसद्गुरु गजानन महाराज की ज्यांनी अग्निहोत्राचा प्रचार प्रसार केला अग्निहोत्र प्रणेते त्यांचे निस्सीम भक्त प्रत्यक्ष जातिवंत कीर्तनकार आचारा विचारा सहचारी केले समाधान साधले जीवनाचे असे हे बोले तैसा असे कीर्तनकार माझ्या समोर असणारा एकमेव आदर्श अनेक आदर्श आहेत त्यातला सगळ्यात मोठा आदर्श पहिला आदर्श ते म्हणजे परमपूज्य हरिभक्ती परायण पुंडलिक बुवा हळदे त्यांनी लिहिलेलं हे पद आहे बरं सद्गुरुदर्शित उपासनाती जीव शिवाची भेट करी पुनरपि जननम पुनरपि मरणम न च हा फेरा संसारी पुंडलीक गुरुपदानमितसे पुंडलीक गुरुपदा नमितसे सर्व हि त्यांचे चरण धरू गुरुरायाचे नाम गाऊनी हा भवसागर पार करू हा भवसागर हा भवसागर हा भवसागर पार करू दिगम अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी
अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी अपुरी जाणोनी बोलता हे पाहोनी हा काळ येतो कळवळा पाहोनी हा काळ येतो कळवळा वाटतो जिव्हाळा मानवाचा वाटतो जिव्हाळा वाटतो जिव्हाळा मानवाचा उठा उठी काही बोलला बराळा उठा उठी काही बोलला बराळा करी तळमळ शास्त्राभ्यासे करी तळमळ शास्त्राभ्यासे अनभ्यासे शास्त्री ठेविता विश्वास अनभ्यासे शास्त्री ठेविता विश्वास होतो कासा वीस जीव माझा होतो कासा वीस जीव माझा वृथाभिमान कोठले हे ज्ञान वृथाभिमान कोठले हे ज्ञान सेणे हे जीवन सुखी नोहे सेणे हे जीवन सुखी नोहे तुझी काही सोय पहारे शोधोनी तुझी काही सोय पहारे शोधोनी मानवाची हानी थांबवाया मानवाची हानी थांबवाया जुन्याने दाविल्या अनेक विपत्ती सोन्याने दाविल्या अनेक विपत्ती नव्याने आपत्ती वाढविल्या नव्याने आपत्ती वाढविल्या खरे खोटे यांचा करारे निवाडा खरे खोटे यांचा करारे निवाडा काळाचा पोवाडा गाऊ नका काळाचा पोवाडा काळाचा पोवाडा काळाचा पोवाडा गाऊ नका ओम नमः प्रणवार्थाय शुद्ध ज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः निधये सर्वविद्यानां विषजे भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की, गोपाल कृष्ण जरा ताट बसूया,
एकतर मांडी घालून बसायच्या ऐवजी आपण खुर्चीवर बसतोय. ही एक सोय ठीक आहे बरं का, पण गजर सुद्धा करताना इतकं हातचं राखून नको. बरोबर आहे की नाही? थोडंसं ताट बसूया आणि मोठ्यांदा गजर करूया. कुणाला असं वाटेल की मोठ्यांदा केलं म्हणजेच होतं काय, आम्ही मनातल्या मनात करतोच की. बरोबर आहे की नाही? मनातल्या मनात केलं तरी देव आहेच असं वाटत असेल, त्यांनी मनातल्या मनात केला तरी चालेल. फक्त त्यांनी घरी गेल्यानंतर भूक लागल्यानंतर जेवायचं सुद्धा मनातल्या मनात, प्रत्यक्ष ताट समोर घ्यायचं. चालणार असेल तर करा. थोडा मोठ्यांदा गजर. पंढरीनाथ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, सद्गुरुनाथ महाराज की, छत्रपती भारत माता की, सब संतन की, पूर्णवाद की, मंगलमूर्ती अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय जय रघुवीर. अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधोनी, अपुरी जाणोनी बोलत आहे. पाहोनी हा काळ येतो कळवळा, वाटतो जिव्हाळा मानवाचा. थोर अभ्यासक, चिकित्सक, परम सद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी लिहिलेला हा अभंग आणि प्रत्यक्ष परम सद्गुरू डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्याकडून माझ्यासारख्या सामान्य अशा त्यांच्या लेकरानं घेतलेला थोडासा अभ्यास बर का, मी माझ्या परीनं मांडण्याचा प्रयत्न करतेय. जे मला लक्षात आलंय, गवसलंय, जाणवलंय आणि ज्याच्यातून मला आनंद प्राप्त झालाय तो आपल्याला सुद्धा आपल्या मराठीत सांगायचं झालं तर शेअर करता यावा म्हणून फक्त शेअर करायचं काम करतेय. अनभ्यासे शास्त्री ठेविता विश्वास, होतो कासावीस जीव माझा. सद्गुरुनाथ सांगतायत या समाजामध्ये दोन प्रकारचे गट आहेत, दोन गट आहेत. काही मंडळी फक्त अभ्यास करतात, त्यांचा अभ्यास दांडगा असतो, सगळं पाठांतर उत्तम असतं, छान अभ्यास असतो त्यांचा, पण त्यांचा देवावर विश्वास असतोच असं नाही. मग अभ्यास आणि पाठांतर कशा करता जगा सांगे लोकांना सांगण्याकरता. आणि आजकाल लोकांची अपेक्षा काय असते समाजाची, की नवीन चेहरा पाहिजे. कीर्तनकाराचा सुद्धा हल्ली नवीन पाहिजे बर का, नवीन काहीतरी पाहिजे, व्हरायटी पाहिजे. आणि मग त्यामुळं अभ्यास. आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी व्हरायटी नाही केली बघा. एकदा सांगितलं तेच शेवटपर्यंत सांगत राहिले. काय करा, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी. संत कधीही आपल्या बोलण्यामध्ये व्हरायटी नाही करत. आम्ही मात्र जे लोकांना अपेक्षित आहे ते देण्याकरता धडपड करतो. लोकांना काय आवडतं, बरोबर आहे की नाही? आणि त्याकरता मग वरचेवर अभ्यास जास्तीत जास्त करावा लागतो. अभ्यास दांडगा असतो, पण देवावरती आमची श्रद्धा असतेच असं बऱ्याचदा दिसत नाही. काही मंडळींचा विश्वास देवावरती असतो, पण त्यांचा अभ्यास काही असत नाही. आणि त्यामुळं जी काही गर्दी दिसते की नाही आज, ती गर्दी कशाची आहे? अभ्यास नसल्याचं कारण. गर्दी आहे म्हणून गर्दी करणाऱ्यांची संख्या
जास्त आहे. इकडं जाणाऱ्यांची संख्या जास्त, तिकडं जाणाऱ्यांची संख्या जास्त. जिथं बघावं तिथं गर्दी आहे. आणि गर्दीचं कारण एकच आहे, आम्ही वातावरण निर्मिती करतो आणि गर्दी खेचतो. गर्दी झाली की आणखीन गर्दी वाढतच राहते बरं का. हेच चालू आहे. अशांना देवाची कृपा पचवता येत नाही बरं का. थोडंसं स्वच्छ आणि स्पष्ट. देवाच्या नादी लागलेल्यांची संख्या समाजात खूप आहे. कागद पेन असेल तर लिहून घ्या. देवाच्या नादी लागलेल्यांची संख्या समाजात खूप आहे, पण भगवंताला नादी लागलेलं आवडत नाही. देवाला नादी लागलेलं आवडत नाही बरं का. मग देवाला काय आवडतं? भगवंताला नादी लागलेलं नाही आवडत. आणि दुर्दैवानी समाजामध्ये हे दिसतंय की दांभिकता, जिथं बघावं तिथं वातावरण निर्मिती उत्तम रीतीने केलेली असते. आणि या दांभिकता ही जी काही म्हणजे देवाधर्माची कामं, म्हणजे देवाधर्माचे कार्यक्रम केल्यानं कदाचित कार्यक्रम करणाऱ्यांना काहीतरी प्राप्ती होत असेल, पण देवाधर्माच्या कार्यक्रमानं आपल्यावरती काही फार मोठी कृपा होणार आहे किंवा आमचं काही कल्याण होणार आहे असं नाही बरं का. माफ करा, देवाधर्माच्या कार्यक्रमानं आम्हाला कृपा पचवता येणार नाही, तर भगवत कृपा प्रसादाची अपेक्षा ठेवून केलेलं जे कर्म आहे ना, त्या कर्मानंच मला आनंदाची अनुभूती येणार आहे. मुद्दा लक्षात येतोय का बघा. देवाधर्माचे कार्यक्रम आज जिथं तिथं गल्ली बोळातनं आपण बघतो की नाही, सगळीकडे हे कार्यक्रम चाललेले असतात. मग आम्हाला काय करायचं आहे? आमचा अभ्यास सुद्धा असला पाहिजे आणि आमचा विश्वास सुद्धा असला पाहिजे. अभ्यास आणि विश्वास या गोष्टीचा आम्हाला योग्य तो समतोल राखता आला पाहिजे, समन्वय साधता आला पाहिजे बरं का. ज्यांचा अभ्यास आहे त्यांचा विश्वास नाही. काल आपण बघितलं की करता करविता राम आहे, स्वतः महाराजांनी सांगितलं की नाही. आणि प्रवचन अख्खं पाठ आहे, काकांना ऐकलंय, दरवर्षी ऐकतायत. पण तरी सुद्धा विचारलं आता घरी कसे जाल, तेव्हा काकांनी ही लांब लचकी आधी दिली. अभ्यास आहे पण त्या रामावरती विश्वास नाही, आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांचा अभ्यास नाहीये. फार मोठी जबाबदारी आहे बरं का. तुम्हाला मला नेमकं काय साधायचं आहे? विषय खूप मोठा आहे, सांगण्यासारखं बरंच आहे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आपण ठरवून घेतलीये आणि ठरवलंय की बरोबर त्या वेळेत संपवायचं म्हणजे संपवायचं, कीर्तन थांबायचं. गागर में सागर, छोट्याशा गागरीमध्ये जास्तीत जास्त मतितार्थ सद्गुरूंच्या कृपेनं भरण्याचा प्रयत्न करूया. आमचा देवावर विश्वास आहे, पण मग विश्वास आहे तर आम्हाला त्याची अनुभूती यायला पाहिजे. अभ्यास कमी असला तरी विश्वास दांडगा आहे आमचा. पण आमचं कसं आहे, आमचा नवऱ्यावरती म्हणजे नवऱ्यावरती आपलं प्रेम असतं की नाही. आम्ही बरीच कीर्तनकार मंडळी हे सांगतो, आमचं आमच्या पतीवरती, आमच्या नवऱ्यावरती, पतीवरती आमचं प्रेम असतं बरं का, प्रेम असतं. पण आमचा यांच्यावरती विश्वास, म्हणा मोठ्यांदा, पतीवरती आमचं प्रेम असतं पण पतीवरती आमचा विश्वास असेलच असं सांगता येत. म्हणजे प्रेम आहे म्हणजे विश्वास आहे असं नाही बरं का. अगदी त्याप्रमाणे आमचा देवावर विश्वास आहे, पण आमचे देवावरती आमची श्रद्धा आहे, देवावरची आमची निष्ठा आहे, हे नक्की सांगता येत नाही बरं का. वेळ आली की मग आपल्याला कळतं की खरंच माझी देवावरती निष्ठा आहे का, विश्वास आहे, पण आमची निष्ठा आणि श्रद्धा ही त्याच्यावरची पायरी आहे. ती तपासण्याकरता अभ्यास आणि या सगळ्याची गरज आहे. आणि याच्यासाठी साधा सोपा सुलभ आणि गोमटा मार्ग, साधा सोपा सुलभ आणि गोमटा मार्ग आमच्या संतांनी सद्गुरूंनी सांगितला. आणि तो कोणता, तर सत्कर्म करीत राहा, स्वधर्मे निधनम श्रेय, परधर्मो भयावह. स्वधर्म दिलाय ना प्रत्येकाला, ज्याचा त्याचा स्वधर्म ठरलाय. तुम्ही स्वतःच्या स्वधर्माशी प्रामाणिक राहा आणि त्या स्वधर्म कार्यातच आम्हाला आत्मपरीक्षण करता येईल.
की खरंच माझं देवावरती प्रेम आहे का माझी देवावर श्रद्धा आहे, विश्वास आहे का निष्ठा आहे, हे आपल्याला परीक्षण करायचं आहे. त्याकरता एक साधा सोपा मार्ग आहे आणि ते म्हणजे स्वधर्म कार्य. स्वधर्म कार्य हे स्वधर्म कार्य करता करता त्या वाटेवरतीच माझं मला आत्मपरीक्षण करता येतं. त्या वाटेवरच आत्मभान मला मिळतं आणि त्याच वाटेवरती खऱ्या अर्थाने स्वात्माभिमुखता आम्हाला प्राप्त होते. बर का, मिळवायचंय काय, मिळवायचंय काय, मिळवायचंय तर सज्जन हो, आयुष्यामध्ये दुःख कधी येईल हे सांगता येत. देव मिळवण्याकरता देवदेव करायची गरज नाही. लक्षपूर्वक ऐका, देवाकरता देवदेव करायची गरज नाही. देव मिळवण्याकरता देवदेव करायची गरज नाही. अगदी प्रत्यक्ष देव आमच्या समोर उभा जरी राहिला, प्रत्यक्ष भगवंताचं आम्हाला दर्शन झालं ना, तरी सुद्धा मला त्याचा फारसा उपयोग, म्हणा की काहीतरी धाडसाच आहे की नाही जरा हे असं वाटतंय. प्रत्यक्ष देव उभा राहिला समोर तरी तसा मला त्याचा काही उपयोग नाहीये. बरं का, जरी आम्ही इथं वरून सांगत असलो की नाही की एकदा देवाचं दर्शन झालं की आम्हाला आयुष्यात काही म्हणा काही नको, असं जरी म्हणणं सोपं असलं ना, तरी माझं म्हणणं जरा वेगळं आहे. माफ करा, तुम्हाला पटेल न पटेल माहिती नाही, पण गोडगोड बोलण्यापेक्षा खरं बोललेलं. देव प्रत्यक्ष समोर जरी उभा राहिला तरी मला काय उपयोग आहे देवाचा, आणि मला खरंच आनंद होणार आहे का देवदर्शनानं? खरंच आनंद होणार आहे का? स्वतःच्या मनाला विचारून बघा. आमचा आनंद नेमका कशावरती आहे? जीवनामध्ये दुःख कधीही सांगून येत नाही. कोणत्याही क्षणी कोणत्याही रूपामध्ये दुःख समोर येतं, दुःख कधी सांगून येत नसतं. मग आम्हाला अभ्यास कशा करता करायचा आहे तर कोणत्याही क्षणी दुःख सांगून येत नाही, पण जेव्हा दुःख माझ्या वाट्याला येईल तेव्हा माझा तोल जाऊ नये, मला स्वतःला सावरता यावं, याच्याकरता अभ्यास करायचा असतो. अभ्यास याच्याकरता करायचा आहे, देवाला प्रसन्न करण्याकरता आणि देवदर्शनाकरता अभ्यासाची आवश्यकता. देवाला देवाचं दर्शन हवं असेल ना तर काय करूया, उठल्या उठल्या सकाळी आरशात बघूया. देव दुसरी तिसरीकडे कुठं नाहीये बरं का. ज्या अर्थी आमचं सगळं बरं चाललंय की नाही याचा अर्थ देव इथं. देवाला बघण्याकरता देवाच्या दर्शनाकरता फार काही कुठं भटकायची आवश्यकता नाही. अभ्यास करायचा आहे तो स्वतःला सावरता यावं, याच्यासाठी अभ्यासाची गरज आहे. आनंद कशात आहे? देवावर मी विश्वास ठेवला, देवावरती मी श्रद्धा ठेवली, भगवंताचं मला दर्शन घडलं, खरंच त्या दर्शनानं मला आनंद होणार आहे का? थोडंसं स्वतःशी प्रामाणिक राहून आपण स्वतःचा विचार करूया, खरंच आनंद होणार आहे का? तुमच्या सगळ्यांकडनं एका प्रश्नाचं उत्तर मला मिळू दे. कशा करता तर सज्जन हो, आम्हाला आनंद कशामुळे मिळणार आहे विचार करूया बरं का. एका प्रश्नाचं उत्तर मिळू दे. मनाप्रमाणे जेव्हा सगळ्या गोष्टी घडतात, आमच्या मनाप्रमाणे जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा आम्हाला आनंद होतो का दुःख होतं? प्रामाणिकपणे सांगा. जेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडतात तेव्हा आम्हाला आनंद होतो का दुःख होतं? आनंद होतो. आणि मनाविरुद्ध घडलं तर? नक्की ना. मनाविरुद्ध घडलं तर दुःख होतं आणि मनासारखं घडलं तर आनंद होतो. याचा अर्थ आमचा आनंद हा देवावरती अवलंबून आहे का आमच्या मनाशी निगडीत आहे? बरोबर, आमचा आनंद मनाशी निगडीत आहे. म्हणजे आम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे? मनाचा अभ्यास करायचा आहे. की जो अभ्यास आमच्या समर्थ रामदास स्वामींनी केला, मना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे जगी निंद्यते सर्व. मनाचा अभ्यास करायचा आहे. साधी गोष्ट आहे. माझ्या प्रपंचामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि समोर प्रत्यक्ष देव उभा आहे. देवाच्या दर्शनानं मला आनंद होईल असं शक्य आहे का? हो,
इथं बसलेल्या अगदी माझ्या सगळ्या तरुण माता भगिनी बाजूला जाऊ देत बरं का, जरा त्यांना बाजूला ठेवून ज्या वयस्कर माता भगिनी आहेत की ज्यांनी प्रपंच केलाय पूर्ण, त्यांना हा प्रश्न बरं का, की आमच्या प्रपंचाच्या माध्यमातून असलेल्या आमच्या इच्छा, ज्या काही आमच्या अपेक्षा होत्या प्रपंचामध्ये, त्या इच्छा पूर्ण झाल्या तरच आम्हाला आनंद आहे, आणि ज्यांच्या इच्छा नाही पूर्ण झाल्या, वय झालं तरी आमच्या काही गोष्टी इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, अवस्था कशी आहे? बरोबर आहे ना? याचाच अर्थ आता जर आम्ही म्हटलं की असू दे, प्रपंचाचं काय व्हायचं ते होऊ दे, तुम्हाला देवदर्शन आम्ही घडवतो, चालणार आहे का? प्रपंचाचं काय व्हायचं ते होऊ दे, देवदर्शन घ्या आणि आनंदी व्हा. किती जण होऊ शकता हो? नाही, शक्य नाही की नाही? आधी माझे प्रश्न सुटले पाहिजेत, माझ्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत, मुलालेकरांचं चांगलं झालं पाहिजे, बरोबर आहे ना? सुना, नातवंड, लेकी, जावई, घर दार, आरोग्य, बरोबर आहे की नाही? घरातली वयस्कर मंडळी, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित मनाप्रमाणे झालं तर आम्हाला त्या देवदर्शनामध्ये आणि त्या काशी यात्रेमध्ये आम्हाला आनंद आहे. घरामध्ये जर प्रश्न असतील तर कुणीही आम्हाला म्हणालं चला तुम्हाला फुकट नेतो अयोध्येला, जावंसं वाटेल का? आणि जरी गेलो तरी आमचं मन लागेल का हो तिथं? नाही लागणार. याचा अर्थ अगदी स्वच्छ आहे की माझा आनंद हा माझ्या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी जेव्हा योग्य रीतीनं घडतील की नाही त्याच्याशी निगडीत आहे, आणि हे नाकारून चालणार नाही बरं का, हे नाकारून चालणार नाही. खूप लक्षपूर्वक ऐका. आमचे प्रत्यक्ष परम सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असं म्हणाले की यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. म्हणाले की नाही? तसं महाराज म्हणाले, तस्सच्या तस्स आपण म्हणू शकतो का हो? यत्न कसून करीन मी, रामा यश दे नाहीतर नको दे तुझी सत्ता, असं महाराज म्हणू शकतात. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य स्त्रिया असं म्हणणं सहजासहजी शक्य? किती जण म्हणू शकता? जर हात वर करा बरं. मी प्रयत्न करीन, यश देणं न देणं रामा तुझी इच्छा. मी तर नाही म्हणू शकत. माझी इच्छा एकच आहे की मी प्रयत्न कसून करीन, आणि मी ज्या पद्धतीनं प्रयत्न केलेले आहेत मला त्याप्रमाणे यश मिळालंच, आणि नाही मिळालं तर आम्हाला दुःख होईल, आम्हाला मानसिक त्रास होईल, बरोबर आहे की नाही? आणि ही कुठलीच गोष्ट नाकारता येत नसताना विनाकारण अफूची गोळी घ्यावी तसं आम्ही देवदेव 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 करतोय, आणि स्वतःची दुखरी नस आम्ही दाबण्याचा प्रयत्न करतोय. देव आशानं पावायचा, देव बाजारचा भाजीपाला, आशांना धड प्रपंचही साधता येत नाही आणि धड परमार्थही साधता येत नाही. योग्य त्या गोष्टीला न्याय देता आला तर माणूस म्हणता येईल बरं का आपल्याला, तर जीवनाचा आनंद घेता येईल. आणि ह्या जीवनाचा आनंद घेता यावा याच्याकरता संत आम्हाला सांगतायत की बाबा रे, वृथा अभिमान कोठले हे ज्ञान, जेणे हे जीवन सुखी नव्हे. तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्ही देवभक्त आहात, पण तरी सुद्धा एवढं सगळं ज्ञान आहे, भक्ती आहे, धनसंपदा आहे, तरी सुद्धा जर तुम्ही सुखी नसाल तर याचा अर्थ अगदी स्वच्छ आहे, कुठंतरी काहीतरी चुकतंय. आणि असं चुकीचं वागत अनेक वर्ष काढण्यापेक्षा आपण काय करूया? वृथा अभिमान कोठले हे ज्ञान. ज्या ज्ञानानं जर मला अभिमान, नुसता अभिमान होतोय पण मला आनंद लाभलेला नसेल ना, तर कुठेतरी पटकन सावध होऊया बरं का. आत्मभान आलं पाहिजे. आणि मला नेमकं काय करायचं आहे? महाराज म्हणाले प्रत्यक्ष की यश दे रामा न दे तुझी सत्ता. रोज रोज मी सुद्धा तसंच म्हणते, पण तसं मी म्हणते पण ते मला पचवता येणार नाहीये. माझ्या लेकराची परीक्षा आहे, मग 10वीत लेकरू आहे, वर्षभर मी काय केलं सगळ्या आयांना कळेल पटकन. लेकरू 10वीत आहे, लेकरू 12वीत आहे, मग आम्ही काय करतो? वर्षभर त्या मुलाची परीक्षा त्याच्यापेक्षा मोठी, मग वर्षभर आम्ही कुणालाही नातेवाईकांना घरी बोलवत, आम्ही कुणाकडे जात, कुणाच्या लग्न कार्याला सुद्धा
जात नाही की नाही? मग त्या मुलाच्या अभ्यासावरती, त्याच्या तब्येतीवरती, त्याचं सगळं दिवसभराचं टाइम टेबल याच्यावरती आमचं सगळं लक्ष केंद्रित असतं बघा. आम्ही घरामध्ये इतर विषय बोलत सुद्धा इतकी काळजी मुलाची आम्ही घेतली आणि त्या लेकरानं सुद्धा व्यवस्थित वर्षभर अभ्यास केला. मुलांना अभ्यास केला चांगला. आम्ही सुद्धा सगळी तयारी केली, सगळी काळजी घेतली, काटेकोर नियम सगळे पाळले. वर्षाच्या शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला. मुलगा परीक्षेकरता परीक्षा हॉलमध्ये गेला. मुलासमोर ती प्रश्नपत्रिका आली. प्रश्न बघून मुलाला अतिशय आनंद झाला, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं याला येत होती. मुलानं ती प्रश्नपत्रिका सोडवली, म्हणजे उत्तरं लिहिली, उत्तरपत्रिका छान लिहिली आणि हा मुलगा घरी आला. आता आम्हाला माहिती आहे की महिनाभरानं रिझल्ट निकाल लागणार. काय अपेक्षा आहे आमची? काय निकाल लागावा? काय रिझल्ट असला पाहिजे? शाबास, मुलांनी वर्षभर व्यवस्थित अभ्यास केलाय, म्हणजे मुलाला आपल्या आपल्या कपॅसिटीनुसार बरं का, मग आपल्या मुलाला इतके मार्क मिळणारच, मिळायला पाहिजेतच. बरोबर आहे की नाही? कारण आम्ही प्रयत्नच तसे व्यवस्थित केलेले आहेत. काय तो 15 दिवस महिनाभर उलटला आणि झालं असं की रिझल्ट लागला आणि आमचा मुलगा परीक्षेत नापास झाला. नापास झाला. आनंद होईल का दुःख होईल? दुःख होईल. मग आम्हाला रडायला आलं. वर्षभर एवढं सगळं केलं आणि आमचा मुलगा परीक्षेत नापास झाला. मग आमच्यासारखी एखादी असते कीर्तन करणारी, ऐकणारी शेजारीण, मैत्रीण, मग ती येते आणि मग ती आम्हाला फुकटचा उपदेश देते. अगं असू दे, रडू नको, कशाला रडतेस, कशाला दुःख करतेस? अगं सांगितलं नाही का, यत्न कसून करीन मी यश दे रामा. आपण प्रयत्न करायचं काम केलं, बाकी यश देणं न देणं त्याची इच्छा. असं आम्ही कितीही रंगवून सांगितलं तरी तुम्हाला ते पटणार आहे का? आमचं दुःख त्यानं हलकं होणार आहे का? आमचं दुःख त्यानं कमी होणार आहे का? नाही की नाही? आम्ही कितीही जरी भाविक असलो तरी सुद्धा आमचं म्हणणं ठरलंय की नाही, आम्ही वर्षभर प्रयत्न योग्य रीतीने केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाचं हे फळ मला मिळालंच पाहिजे, मला मिळायलाच हवं. बरोबर आहे की नाही? आणि अशी अपेक्षा असण्यामध्ये काही चूक आहे का हो? काही चूक आहे? आम्ही जर प्रयत्न केलेत तर प्रयत्नाचं योग्य ते फळ मिळालंच पाहिजे की नाही? पण जर फळ मिळत नसेल तर समजावं आमच्या प्रयत्नात कुठेतरी काहीतरी कमी आहे. याचाच अर्थ अगदी स्वच्छ आहे की आमची पात्रता आपण स्वतः तपासून घेतली पाहिजे आणि ती पात्रता तपासता यावी, ती पात्रता तपासली जावी, आपली पात्रता आपल्याला कळावी आणि आपल्याला आपली पात्रता वाढवता यावी, याच्याकरता अभ्यास करायचा असतो. लक्षात येतंय ना? अभ्यासाचं कारण काय आहे? अभ्यासाचं त्याच्या मागचा काय हेतू आहे अभ्यास करण्यामागचा? तर मला माझी पात्रता कळावी आणि मला ती पात्रता वाढवता यावी. ती पात्रता वाढवायची आहे बरं का, बस इतक्या, यासाठीच पात्रता वाढवता यावी याच्यासाठी अभ्यास करायचा असतो. अभ्यास केल्यानं माझे सगळे ताबडतोब प्रश्न सुटणार नाहीयेत. मला काही देव लगेच पावणार आणि देव पावल्यानं आणि देव भेटल्यानं माझे काही प्रश्न सुटणार नसतात. आहे की नाही? प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. एक आजीबाई सारखी म्हणायची, महाराज आता मला कंटाळा आला म्हणायची प्रपंचाचा, एकदाच मला घेऊन चला. सारखं म्हणायची सकाळ दुपार संध्याकाळ, एकदाच मला घेऊन चला महाराज, आता कंटाळा आला प्रपंचाचा. असं सारखं म्हणायची. त्यावेळेला महाराजांनी देह ठेवला होता बरं का. सतत म्हणायची महाराज आता मला घेऊन चला, महाराज आता मला घेऊन चला. एकदा खरंच महाराज देवरूपामध्ये तिच्यासमोर उभे राहिले आणि महाराज म्हणाले, चल तू म्हणतेस ना रोज, चल म्हणाले आत्ताच्या आत्ता मी तुला न्यायला आलोय. किती जण जायला तयार आहात? हात वर करा. न्यायला आलोय म्हणल्याबरोबर आजीची भाषा बदलली. आजी म्हणाली, नाही म्हणाली महाराज यायचं आहे पण जरा पोराचं लग्न होऊ दे. कमी जास्त प्रमाणात आपण सगळ्या त्याच वाटेवरती आहोत बरं का. उगाच स्वतःबद्दल शाबास.
आपण नेमके कोणत्या पायरीवरती आहोत हे जर आपल्याला समजलं, आत्मभान आलं, स्वयंप्रकाशाची ओळख झाली, तरच खऱ्या अर्थाने या स्वधर्माच्या मार्गावरनं चालताना आम्हाला आनंद मिळेल. आणि सज्जन हो, यालाच देवाची कृपा पचवता येणं असं म्हणतात बरं का. याला पचवता येणं असं म्हणतात. ज्यांना ती कृपा पचवता येते ते समर्थ असे रामाचे दास बनतात, आणि ज्यांना ही कृपा पचवता येत नाही ते मात्र ते दांभिक आहेत, ते भस्मासूर आहेत बरं का. ते भस्मासूर आहेत. आम्हाला भस्मासुरांच्या यादीत जाऊन बसायचं नाही जायचं. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने को विश्वासहा पुनश्वासहा आगमिष्यति वा न वा. आम्हाला प्रतिश्वास रामाचं स्मरण ठेवायचं आहे. आणि रामाचं स्मरण याचा अर्थ नुसतं राम 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 म्हणजे रामाचं स्मरण नाही, आत्मभान असणं. याला प्रभू रामचंद्रांचं स्मरण असं म्हणतात, याला ईश्वराचं स्मरण असं म्हणतात. स्वधर्माविषयी प्रामाणिक असणं याला भगवंताचं स्मरण म्हणतात. आणि किती प्रामाणिक असावं तर प्रतिश्वासम, जो स्वतःशी प्रामाणिक आहे ना तो देवाला जास्त आवडतो. देवाला चोर आवडतात, देवाला दरोडेखोर सुद्धा एक वेळ आवडतो. देवाला समाजामध्ये जिला आपण गणिका म्हणतो, वेश्या म्हणतो ना, एक वेळ ती सुद्धा देवाला आवडते बरं का. देवाला कोण आवडत नाही तर जो स्वतःशी प्रामाणिक नाही तो देवाला कधीही आवडत नाही. आणि जो स्वतःशी प्रामाणिक आहे तो कधीही दुसऱ्यांना फसवत नाही. म्हणून परमार्थाच्या वाटेवरचा सगळ्यात मोठा विषय हाच आहे, जबाबदारी हीच आहे की मला स्वतःशी प्रामाणिक राहायचंय. आणि स्वतःशी प्रामाणिक राहता यावं याच्याकरता अभ्यास करायचा आहे. नाही तर काय होईल, वृथा अभिमान. समाजामध्ये हेही पाहतोय आपण, काय दिसतंय, वृथा अभिमान. कोठले हे ज्ञान जेणे हे जीवन सुखी नव्हे. आमचा अभ्यास दांडगा आहे पण आम्ही सुखी नाही आहोत. आमचा अभ्यास खूप आहे पण आम्हाला म्हणावं तसं समाधान, काही सौख्य लाभलेलं नाहीये. कैक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. या गोंदवल्यामध्येच एकदा प्रत्यक्ष महाराजांच्या समोर एका कीर्तनकारांचं कीर्तन झालं. प्रत्यक्ष महाराज देहात असताना महाराजांचं बुवांचं एका कीर्तन झालं बरं का. आमच्यासारख्या नवे ज्येष्ठ होते ते कीर्तनकार कोणीतरी, त्यांचं कीर्तन झालं. त्यांचं वक्तृत्व उत्तम होतं, गायन उत्तम होतं, अभ्यास उत्तम होता, नावलौकिक उत्तम होता. आणि त्या बुवांचं कीर्तन म्हणून ठेवणीतले श्रोते सुद्धा कीर्तनाला आलेले. सगळे श्रोते नेहमी कीर्तनाला येतात असं नाही, काही ठेवणीतले श्रोते असतात बरं का विशेष. ते सुद्धा सगळे कीर्तनाला त्या दिवशी उपस्थित. आणि मग बुवांचं कीर्तन असं रंगलं, कारण विद्वत्ता होतीच, तशी कला होती चांगली. कीर्तन रंगलं, कीर्तन छान झालं. महाराज असे त्यांच्या गादीवरती बसलेले बरं का. प्रत्यक्ष महाराज देहात असताना महाराज असे त्यांच्या गादीवरती व्यासपीठावरती बसलेले. आणि बुवांचं असं मस्त कीर्तन रंगलं, टाळ्यांवर टाळ्या मध्ये मध्ये पडत होत्या. झालं असं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर सगळ्या श्रोत्यांनी बुवांना नमस्कार केला, बुवांचं कौतुक केलं. वा क्या बात है, वा क्या बात है, वगैरे वगैरे वगैरे. श्रोते मंडळी आपण खूप साधे असता, भोळे असता, गोड असता, तुम्ही लगेच भारावून जाता. काल किती फोटो काढले, काय माझी पात्रता. पण लक्षात येतं की किती प्रेम, किती साधेपणा असतो तुमच्यात. सगळे श्रोते त्या कीर्तनकारांच्या कीर्तनाला भारावून गेले. आता ते तर मोठे कीर्तनकार होते कोणीतरी. आणि छान कीर्तन झाल्यानंतर कौतुक केलं सगळ्यांनी. या बुवांची कॉलर वृथा अभिमान. बुवांची कॉलर ताट झाली. बुवांना वाटलं फार कीर्तन मस्त झालं, छान झालंच होतं चांगलं. सगळ्या श्रोत्यांना बाजूला केलं बुवांनी. सगळे श्रोते असे बाजूला झाले नमस्कार वगैरे करून. आणि मग बुवा स्वतः महाराजांच्या समोर गेले. महाराजांच्या समोर गेले, महाराजांना नमस्कार केला. आणि बुवा महाराजांना म्हणाले, महाराज. बुवा प्रत्यक्ष महाराजांना म्हणाले, महाराज मग काय कसं वाटलं कीर्तन. बुवांनी विचारलं महाराजांना, मग काय महाराज कीर्तन कसं वाटलं. असं म्हणल्याबरोबर महाराजांनी उत्तर दिलं. महाराज म्हणाले, प्रत्यक्ष महाराज बर का. महाराज म्हणाले, बुवा खरं सांगू का, तुमच्याकडे कीर्तन कला खूप चांगली आहे.
शब्दार्थ लक्षात घ्या. कीर्तन आणि कीर्तन भक्ती दोन्हीमध्ये फरक आहे बरं का. कीर्तन कला वेगळी आणि कीर्तन भक्ती. बुवा महाराज म्हणाले, बुवा तुमच्याकडं तुमचं कीर्तन खूप छान झालं. छानच झालं. श्रोत्यांच्या प्रतिसादावरनं लक्षात येतंय, या प्रतिसादावरून आलं लक्षात, छान झालं कीर्तन बरं का. सगळ्या लोकांनी, सगळ्या श्रोत्यांनी बुवा तुमचं कीर्तन ऐकलं, छान झालं कीर्तन, सगळ्यांनी ऐकलं. मला फक्त बुवा आता एकच सांगा, तुमचं कीर्तन सगळ्यांनी ऐकलं, तुमचं कीर्तन तुम्ही स्वतः सुद्धा ऐकलं ना? दृष्टांत संपला. तुमचं कीर्तन सगळ्यांनी ऐकलं, तुमचं कीर्तन तुम्ही स्वतः सुद्धा ऐकलं ना? आहे की नाही? वृथा अभिमान कोठले हे ज्ञान, जेणे हे जीवन सुखी नोहे. आज ज्ञान आहे, पण जर आपण सुखी नसू ना तर समजायचं काहीतरी चुकतंय. दुजी काही सोय पहारे शोधोनी, मानवाची हानी थांबवाया. सज्जन हो, आमचं नेमकं कुठं काय चुकतंय हे शोधण्याकरता या भक्तीचा मार्ग आहे बरं का. भक्ती मार्ग कशा करताय? तर स्वतः मधल्या दोषांची मला ओळख व्हावी, त्या दोषांचं मला निर्मूलन करता यावं. भगवंतांनी मला जे गुण दिलेले आहेत त्या गुणांची मला ओळख व्हावी आणि गुणांचा मला विकास करता यावा. याच्याकरता हा भक्तीचा मार्ग आम्हाला भगवंतांनी, संतांनी दाखवलेला आहे. आणि या भक्ती मार्गावरनं यासाठी चालायचं आहे. यासाठी हे ज्याला कळलं, आमचं काही प्रारब्ध बदलणार नाही. बरोबर आहे ना? जे घेऊन आलोय ते आम्हाला भोगावंच लागणार आहे. पण जर आम्हाला आमच्या गुणांचा आणि दोषांची जर आम्हाला ओळख झाली तर मात्र ते प्रारब्ध भोगत असताना ते सुसह्य मात्र नक्की होणार आहे, सुसह्य होणार आहे. सज्जन हो, हा एक साधा सोपा सरळ विचार आम्हाला संतांनी दिलेला आहे. काय नेमकं मिळवायचं आहे? काय मिळवायचं आहे? जुन्याने दाविल्या अनेक विपत्ती, नव्याने आपत्ती वाढविल्या. खरे खोटे याचा करारे निवाडा, काळाचा पोवाडा गाऊ नका. आपल्याला एकटं चालावं लागलं तरी चालेल. या मार्गावरनं मी एकटी आहे, नाही कुणाची साथ. गर्दी दुसऱ्याच मार्गावरती आहे, मग त्या गर्दीकडे बघून मी गर्दीत शिरायचं का? मला कळलेला सद्गुरूंनी दाखवलेला मार्ग योग्य आहे, त्या योग्य मार्गाने मी एकटी असले तरी मी चालत राहीन. कोणता मार्ग आपल्या करता योग्य आहे? गर्दीचा नाही बर का. तर मला मिळालेला सद्गुरूंनी दाखवलेला योग्य तो मार्ग माझ्याकरता महत्वाचा आहे आणि त्या मार्गावरनं मला जायचं आहे. आणि त्याकरता मी काय करायचं? खरे खोटे याचा करारे निवाडा म्हणजे काय? उद्याच्या पूर्वरंगामध्ये बघूया. मूळ पदामध्ये सद्गुरुनाथ आम्हाला सांगतायत, खरे खोटे या